आया तुम्ही म्हणसाल ही मसर विसर ही कुठनं आलाय गडी काय कळ ना तर सांगतो तुम्हाला. हा ही दुर्गाडीचा रस्ता आहे बघा आणि काय रस्ता आहे का काय खड्डा आहे का शेतात चाललोय असं कळ नाही. लय मोठं मोठं खड्डा 2 वेळा गाड्या खाली आपटली तर लागलो बघा ते समृद्धीला लागल्यानंतर आज जायचं होतं आपल्याला नाशिकला मुक्काम आहे आज स्टेला राहायचं दुसऱ्या दिवशी माघारी यायचं आहे. तोपर्यंत बघा कसा ही इगतपुरीचा समृद्धी महामार्ग बाळासाहेब ठाकरे 9 किलोमीटरचा बोगदा आहे. पोचलो बघा इथं नाशिकमध्ये सरांना सोडलं सरांचं काय काम आहे तिकडे गेलं सर तिकडे करायला आपण बसलो. तोपर्यंत म्हणलं काय टाइमपास होणं तर आले शेतकऱ्याचं नवरा बायको आहे ती मस्त धंदा करते ती त्यांच्याच रानात आणते ती कंच कष्टानं काम करते ती त्यांना म्हणलं एक लावा तर ते मग मस्तपैकी भाजलं विजलं आणि मीठन लिंबू दिलं मस्तपैकी लय भारी लागत होतं टेस्टी दिला दणका उठवून का नाही आपण सुट्टी देत नाही खायला दणका आपल्याकडं असते. परत साहेबांचं काम झाल्यावर आलो इथं हॉटेलला पोचलो सरांना सोडलं की दोघा सर चालले ते सरांना म्हणलं सर बोलले जेवायला फोन करतो म्हणलं ठीक आहे. परत आपण लावा गाडी पार्किंगला इथं समोरनं माणूस इथं पार्किंगचा बोर्ड आहे बेसमेंटमध्ये खाली गाडी लावली पार्किंगला लावून सरांचा फोन आला तोवर आलो इथं हॉटेलला जेवायला. एवढं भारी हॉटेल होतं का नाही मस्त भारी होतं हॉटेल हे सगळं वेलाचं भारी दिसत होतं म्हटलं एक व्हिडिओ काढू आपण. परत नंतर जेवायला बसलो काही सगळेजण येते साहेब एवढा भारी होता की सोबत जेवायला बसवला काय साहेब चांगले असतात नेते सोबत जेवायला. आलो माघारी पार्किंगला साहेब म्हणला चल झोपायला वरती तर मी म्हणलं नाही मी नाही झोपत कारण की माझं झोपणं लय घोड्याच्या पुढचं आहे म्हणलं तुमची झोप मोड होईल आपण लय मोठ्यानं गुरतो. तर परत नंतर कपडे चेंज करून निवांत झोपलं बघा ही पार्किंगला आहे मस्त लय भारी वाटतं आपल्या गाडीत झोपायला कारण की टेन्शन नाही कोण उठवाय नाही काय नाही गरम व्हायला लागलं की AC लावायची आणि हे अशा द्यायची ताणून. तर मित्रांनो उद्या दिवसभरात काय केलं ते पुढच्या ब्लॉगमध्ये आपण दाखवूया. चला गुड नाईट बाय बाय.